साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय। सीताकांत स्मरण जय जय राम। महारुद्र हनुमान की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति राम कृष्ण हरि जय जय राम। राजा राम राम राजा राम राम राजा राम नवनीत दस नवनीत
स्थावरं संयुक्तो मंत्रमध्यभिधीयते। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। निरूपणाचा अभंग गेले 7-8 दिवस आपण बघतोय. आज आपण बघायचंय की रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. केशव या शब्दाचा अर्थ आहे की ज्याचे केस जास्त चांगले आहेत त्याला केशव असं म्हटलं जातं. आणि ज्याच्यापासून ब्रह्मा आणि शिवाची निर्मिती झाली त्यालाही केशव म्हणतात. आणि ज्याच्यापासून अनेक अवतार होतात असा जो देव त्याला पण केशव असं म्हणतात. आणि हा केशव अत्यंत मनाचा दयाळू आहे. म्हणून सर्व परिचित असं पद्य केशवा माधवा तुझ्या नामात पण भिकाऱ्यांनी त्याची वाट लावून टाकलेली. असा हा केशव सर्वत्र भरलेला आहे. म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. मग मंत्र म्हणजे काय तर रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी हा जर मंत्र आपण जपला तर त्याच्यामध्ये राम म्हणजे जो मनाला रमवतो तो राम त्याच्यामध्ये येतो. जो दर्शन करतो म्हणजेच कृष्ण आपल्याला लोभून घेतो असा हा कृष्ण. आणि हरी म्हणजे जो दुःखांचं हरण करतो तो हरी. हे सगळे जण ह्या मंत्रामध्ये. मग मंत्र म्हणजे काय हो तर मंत्र म्हणजे आपल्या वेदांनी श्रुतींनी आणि त्यावेळा म्हणजे वेद म्हणजे मंत्र म्हणजे एक शब्द आहे. मग हे शब्द जेव्हा ऋषी मुनींच्या मनात आले तेव्हा जे त्यांना नभामधून ऐकायला आले ते मंत्र झाले. मग मंत्र म्हणजे फक्त आपण संस्कृत उच्चार करणं म्हणजे मंत्र नव्हे तर बोलणं चर्चा करणं संवाद साधणं याला सुद्धा मंत्रच म्हटलेला आहे. आणि असा हा संवाद जेव्हा भगवंताशी होतो त्यावेळी तो मंत्र होतो. आणि हे ऋषी मुनींनी आपल्या केलेलं आहे आणि म्हणून ते मंत्र पुढे पुढे पुढच्या पिढींपर्यंत आलेले आहेत. असे हे मंत्र. मग मननात त्रायते इति मंत्र हा. तुम्ही मनामध्ये जे विचार करता त्याचा मंत्र तयार होऊ शकतो. म्हणून मकार
मननम प्राह असं सांगितलंय. आणि त्रकार म्हणजे हा त्र जो आहे ना तो सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून मकार आणि त्रकार जर एकत्र झाले, संयुक्त झाले, तर तो मंत्र तयार होतो आणि त्याचा परिणाम हा आपल्याला दिसतो. म्हणून मंत्र हे श्रेष्ठ सांगितलेले आहे. आणि हा मंत्र जर आपण गुरुकडनं आपल्याला मिळाला तर तो जास्त फलदायी होतो. कारण त्या मंत्राच्या मागे गुरूंची उपासना असते, त्यांचं पाठबळ असतं. म्हणून हा मंत्र हा गुरुमुखातून आपल्याला मिळाला तर जास्त श्रेष्ठ आहे. मग असे हे मंत्र अत्यंत श्रेष्ठ सांगितलेले आहे. पण आपण आपला विचारच करत नाही. आपल्याकडे इतके मंत्र आहेत, पण आपण सध्या पाश्चात्य संस्कृतीवर इतका आपला त्याच्यावर विश्वास बसलाय किंवा त्या संस्कृतीचा पगडा आपल्या मनावर बसलाय आणि मग आपण म्हणतो ह्यात काय आणि त्यात काय. पण आपली भारतीय संस्कृती इतकी श्रेष्ठ सांगितलेली आहे आणि प्रत्येक मंत्रामध्ये हे सामर्थ्य जे आहे, मंत्र सामर्थ्य. आज आमचे काका हे सोमयाग करायला जातात. यज्ञ यागादी हे जे काही सगळे आपले विधी सांगितले त्याच्यामध्ये सुद्धा मंत्र म्हटले जातात. अगदी लहानपणापासून जर आपण बघितलं तर गर्भसंस्कार आपल्याकडे सांगितलं, त्याच्यानंतर चौल सांगितलंय, मौंजी बंधन सांगितलंय, विवाह सांगितलाय, नंतर आपल्या वेगवेगळ्या 50 पासून 80 पर्यंत शांती सांगितलेली आहे. या सगळ्या शांती म्हणजे काय हो, तर मंत्रपठणच आहे. आणि ह्या मंत्र म्हटल्याने, कारण माझे मामे सासरे सुद्धा भिक्षुक होते, तर मी म्हटलं खरंच एवढ्या शांती आवश्यक असतात का हो बाळू काका. तर ते म्हणाले, त्यांनी मला एक पुस्तकच दिलं बरं का, त्याच्यामध्ये 50 पासून शांतीचं पुस्तक आहे ते. पण त्याच्यामध्ये या शांती सुद्धा आपल्याला का करायचे, तर समवयस्क जातात आणि मग त्या माणसाला भीती वाटते. आणि ही भीती कशाने नष्ट होते, तर ह्या मंत्राने भीती नष्ट होते. आणि म्हणून दर 5 वर्षांनी आपल्याकडे शांत करायला सांगितले. मग ती स्त्रीची असो नाही तर पुरुषाची असो. पण या शांतींना हल्ली खूप खर्च येतो. म्हणून कसं करतात, वाढदिवस सेलिब्रेट करतात ते हॉटेलमध्ये जाऊन करतात. पण ते खरं सेलिब्रेशन नाहीये. मंत्रांनी जे आपल्या, म्हणून आपल्याकडे नुसते सही करून लग्न विवाह होतात का हो, आणि त्यांना सुद्धा पैसे द्यावेच लागतात. बरं आपण कशाला काट मारतो, फक्त जे आपले विधी आहेत त्यांना मारतो. आणि तेच महत्वाचे आहे खरं म्हणजे. कारण त्या मंत्रोच्चारामध्ये जे काही सांगितलंय त्यांनी त्या नववधूवर आणि वधूवरांवर हे त्याचे चांगले परिणाम होत असतात. म्हणून हे मंत्र महत्वाचे आहे. मग असे हे मंत्र आपल्या जीवनामध्ये सतत आहे. आपल्याला स्नान करताना सुद्धा मंत्र सांगितलाय की सगळ्यांना गंगा स्नानाला जाता येणार नाही. अगदी नदीवर स्नानाला जावं, पूर्वी सगळेजण नदीवर स्नानाला जात असत, पण हल्ली ते शक्य नाही. म्हणजे एक तर नद्या चांगल्या राहिलेल्या नाहीये, निर्मळ पाणी राहिलेलं नाहीये, ते माणसामुळेच अर्थात. पण आपण बादलीमध्ये पाणी घेऊन जेव्हा स्नान करतो तेव्हा सुद्धा मंत्र सांगितले की सगळ्या नद्यांना आवाहन करायचंय. गंगेची यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं. म्हणजे मी जरी तुझ्यापासून शेकडो मैल दूर असलो तरी सुद्धा तू माझ्या या पाण्यामध्ये अवतीर्ण व्हा, सगळ्या सप्तगंगा, आणि मला तुम्ही स्नान घाला म्हणजे मी पवित्र होईन. मग हा आपण म्हणू शकतो ना मंत्र, पण हल्ली सिने संगीत चालू असत. म्हणजे आपली संस्कृतीत नकोय हो कोणाला. असे अनेक छोटे छोटे मंत्र. आता पूजा साहित्य, पूजा मंत्र सुद्धा, पूजा अर्चना करताना सुद्धा आपल्याला कलशाची पूजा सांगितली, शंखाची पूजा सांगितली, घंटेची पूजा सांगितली, पंचामृत स्नान सांगितलंय. ह्या सगळ्यासाठी मंत्र दिलेले आहेत. ते मंत्र उच्चारण करणं आणि त्यांनी जर आपण विधिवत पूजा केली तर त्याचं फल आपल्याला जास्त सांगितलेलं आहे. म्हणजे हे झालं फक्त धार्मिक साठीच आपण मंत्र वापरतो का, नाही. मनाला बळकटी येणं, सामर्थ्य येणं ह्याच्यासाठी सुद्धा मंत्र वापरले जातात. उदाहरण सांगते की ज्या वेळेला
स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठाण्याच्या तुरुंगात ठेवलं, कारण अंदमानला न्यायचं होतं आणि त्यांची पत्नी त्यांना भेटायला आली. आता ती त्यांच्या पायाकडे बघते बरं. तेव्हा ते म्हणतात काय बघताय, कारण रूप कसं होतं, कैद्याचे कपडे घातलेले, मोठ्या मोठ्या अशा साखळदंड त्यांच्या ह्याच्यामध्ये घातलेले, हातापायात बेड्या घातलेल्या. तर ते म्हणतात की काय बघताय तुम्ही, जन्मोजन्मी हे पाय मिळावे म्हणून ते निरखून बघते असं त्या म्हणतात. आणि सावरकर त्यांना काय सांगतायत की सगळ्यांनी जर स्वतःचा संसार केला तर जगाचा संसार कोणी करायचा, म्हणून मी आपला हा विरह आहे तो आपण दोघांनी साहूया, सहन करूया. पण पत्नी ही कशी असते, तर ती त्यांना म्हणते की तुम्हाला आता अंदमानला गेल्यानंतर अत्यंत कष्ट होणार आहे, क्लेश होणार आहे, कारण तिथला तो बारी जो हे तुरुंगाचा अधिकारी जो आहे तो तुम्हाला त्रास देईल, आणि मग तुमचं मन जर विचलित व्हायला लागलं, ते कष्ट तुम्हाला सहन झाले नाही तर काय करा, मंत्र म्हणा तुम्ही, मंत्र म्हणा, 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 मृत्युंजय तुम्ही त्याच क्षणात, मृत्युंजय तुम्ही त्याच क्षणात, मंत्र म्हणा तुम्ही, मंत्र म्हणा, मंत्र म्हणा तुम्ही, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ज्यानी क्लेश बाजूला होतात, दूर होतात असा हा मंत्र आहे. पण ह्या मंत्रांचं आपण अनुभूती घेतली पाहिजे. तो श्लोक म्हणून आपण म्हणतो आणि सोडून देतो, पण हे सामर्थ्यवान असे, श्रेष्ठ असे हे मंत्र सांगितले. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला मंत्र सांगितलेले आहेत. कित्येक ठिकाणी आपण अगदी लहानपणी सुद्धा बघा, लहान मुलं पडतात, त्यांना पटकन बरं वाटावं म्हणून आपण काय करायचो, आला मंतर बोला मंतर छू. अहो हा सुद्धा मंत्र आहे, त्यांनी मुलाला बरं वाटतं की नाही. म्हणजेच मनावर फुंकर घालणारा तो मंत्र असतो. म्हणून मंत्र हे श्रेष्ठ सांगितले. तसं कित्येकांना झोप येत नाही बघा, झोपेसाठी सुद्धा काही मंत्र सांगितले बरं का. म्हणजे आमच्या माऊलींच्या ज्ञानेश्वरी मधला जो 12वा अध्याय आहे, त्यातल्या पहिल्या 16 ओव्या ह्या जर आपण दररोज रात्री वाचल्या तर आपल्याला झोपेसाठी गोळ्या घ्यायला लागणार नाही. त्यानंतर एक गृहस्थ अत्यंत त्यांना लकवा झालेला आणि त्यांनी मंत्र विचारलाय. कारण पूर्वी आपल्याकडे भरपूर मांत्रिक होते, म्हणजे सर्पचाप चावले तर आपल्याला मंत्राने ते विष उतरवता येत असे इतके सामर्थ्यवान मंत्र आपल्याकडे आहे.
असंच त्या गृहस्थांनी त्यांना विचारलंय आणि त्यांनी काय सांगितलंय की ज्ञानेश्वरीतल्या 5व्या अध्यायामध्ये ज्या पहिल्या 10 ओव्या आहेत त्या दररोज तुम्ही 8 ते 10 वेळा वाचन करायचंय. वाचन करायचंय, पण ते कसं करायचंय तर 3.5 चरणाची माऊलीची ओवी आहे. तर पहिली जे 1.5 चरण आहे ते एका श्वासात बोलायचं म्हणायचं आणि दुसऱ्या म्हणजे उच्छ्वासात पुढची ओवी म्हणायची. असं म्हटल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि त्या गृहस्थांनी त्या मंत्रावरती त्या ओव्यांवरती निष्ठा ठेवली आणि ते गृहस्थ 8 ते 10 दिवसात पाय फरफटत का होईना पण चालायला लागले. इतकं सामर्थ्य या मंत्रामध्ये आहे. मग असे काही बीज मंत्र आहेत. आपल्याकडे 3 प्रकारचे मंत्र सांगितलेले आहेत की एक देवता निर्मित आहे, एक वेदांत निर्मित आहे आणि एक मानव निर्मित आहे. मग मानव निर्मित मंत्र म्हणजे काय हो तर क्रांतिकारकांनी आपल्याला दिलेले होते ना मंत्र. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हा मंत्रच आहे की हा मानव निर्मित मंत्र आहे की त्या मंत्राने संपूर्ण भारत देश हा जागृत झाला. किंवा त्या काळात गांधीजींनी सुद्धा सायमन परत जा हा देशभर मंत्र झालेला होता. हे मानव निर्मित मंत्र आहे. मग असे हे म्हटलं म्हणजे वेदांचे सुद्धा मंत्र हे श्रेष्ठ सांगितलेले आहेत. आणि ह्या मंत्रामध्ये जो बीज मंत्र असतात त्याच्यामध्ये म्हणजे आता राम हा जर आपण शब्द घेतला तर राम हा बीज मंत्र आहे. मग ह्याच्यामध्ये कुठली बीज आहे जो रकार जो आहे तो रकार हा अग्निबीज सांगितलेला आहे. मग हा अग्निबीज काय करतो जसं अग्नी हा तावून सुलाखून सगळ्यांना काढतो तसं आपल्या मनाला तो तावून सुलाखून काढतो. म्हणजे आपलं मन हा स्वच्छ करतो आणि त्यामुळे आपल्याला तो वैराग्य देतो. त्या रकारात आपण आकार मिसळला म्हणजे रा हा शब्द होतो. त्याच्यामध्ये सूर्य बीज सांगितलेलं आहे. मग सूर्य म्हणजे आपण तेज ज्ञान असं म्हणतो. मग हे सूर्य बीज हे आपल्याला ज्ञान देतो. आणि म ह्या शब्द अक्षरामध्ये चांद्र बीज सांगितलेला आहे आणि चंद्र हा शीतल आहे म्हणून तो आपल्या मनाला भक्ती देतो. म्हणून राम हा शब्द उच्चारल्यानंतर राम हा मंत्र उच्चारल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर वैराग्य मिळतं, ज्ञान मिळतं आणि भक्ती मिळते. असे 3ही लाभ आपल्याला होतात. मग हल्लीची पिढी म्हणते मग आम्ही रामाच्या ऐवजी काम म्हटलं तर दाम म्हटलं तर असं नाही चालणार. कारण रकारामध्ये जेव्हा आपण राम उच्चारतो ना तेव्हा आपलं तोंड पूर्णपणे उघडलं जातं बघा आणि आपल्या पोटातील जी पाप आहेत दुर्वासना आहेत त्या बाहेर पडतात. आणि मग म्हटला की तोंड ओठाला ओठ लागतं म्हणजे कपाटासारखं दार बंद होतं. म्हणून बाहेरच्या वासना परत आपल्या मध्ये जात नाही. ते काम आणि दामनी होत नाही. म्हणून राम हे श्रेष्ठ आहे. मग आता या रामला श्री लावला श्रीराम तर त्याच्याबरोबर संपत्ती सुद्धा येते कारण श्री म्हणजे संपत्ती सांगितली. म्हणून श्रीराम 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 मिळणार तुम्हाला संपत्ती पण तो भाव आपला असायला पाहिजे. म्हणून असे हे मंत्र जे आहे ते मंत्र आपल्याकडे भरपूर सांगितलेले आहे. मग पहिला एकाक्षरी मंत्र सांगितला तो म्हणजे ओम. ओंकार हा एकाक्षरी मंत्र आहे. द्विअक्षरी मंत्र राम आहे, कृष्ण आहे, हरी आहे, दत्त आहे हे द्विअक्षरी मंत्र आहे. नंतर नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र सांगितलाय. षडाक्षरी मंत्र सांगितलाय तो ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र आहे. 13 अक्षरी मंत्र आपण बघितलंय. राम जेव्हा रामाचा आपण महिमा गायला त्यावेळी मंत्रात मंत्र एकची ज्यापासून श्रीपासून वर्ण जात 13 अक्षरी मंत्र हा श्रीराम जय जय राम हा 13 अक्षरी मंत्र आहे. नंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा 14 अक्षरांचा मंत्र सांगितला. आणि सगळ्या मंत्रांची म्हणजे हरे
हरे राम 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 हरे हरे आपण आरतीच्या नंतर म्हणतो. तो 32 अक्षरांचा मंत्र आहे. मग हा मंत्र जर सगळ्यांनी म्हणून सामूहिक आरतीच्या वेळी आपण तो म्हणत असतो. त्यानंतर 24 अक्षरांचा आपण मंत्र जो गायत्री मंत्र म्हटला जातो, तो गायत्री मंत्र 24 अक्षरांचा आहे. आणि गायत्रीला या मंत्रांची राणी म्हटलं जातं. मग ह्या प्रत्येक म्हणजे गायत्री मंत्राचे जे प्रत्येक अक्षर आहे त्या अक्षराला एक एक देवता आहे. म्हणजे 24 देवता त्याच्यामध्ये आहेत. म्हणून गायत्री मंत्र हा श्रेष्ठ सांगितलेला आहे. मग अशा या मंत्रांचा जर आपण अवलंब केला आणि पुढचा म्हणजे माला मंत्र सुद्धा एक आहे. म्हणजे आता ज्ञानेश्वरी ही माला मंत्र आहे. म्हणजे ह्या अक्षरांच्या पुढे जिथे आपण अमोज जिथे आपण म्हणतो तिथे माला मंत्र चालू होतात. म्हणजे दासबोध हा माला मंत्र आहे, ज्ञानेश्वरी हा माला मंत्र आहे. आता रामरक्षा हे स्तोत्र आहे, ते सुद्धा मंत्रच आहे, कारण त्याच्यामध्ये कवच सांगितलेलं आहे. मग शिरो मेरा गव पातू भालम दशरथात्मजः इतपसन सचिरायू सुखी पुत्री विजयी विनयी भवे. हे जे आहे हे श्लोक आहेत ते कवच आहे. आणि याचा परिणाम म्हणजे हे जर तुम्ही कवच भांड्यात पाणी घेतलं आणि आपल्या उच्चार त्या पाण्यावर जर पडले आणि ते पाणी आपण नंतर जर प्यायलं तर त्याचा आपल्याला निश्चितपणे उपयोग होतो. किंवा आता कुठे आपण प्रवासात आहोत, पाणी नाही मिळणार, तर त्या अवयवांवर आपण हात ठेवून म्हणजे शिरोमेरा असं त्या अवयवांवर जर आपण हात ठेवून हा मंत्र म्हटला, हे कवच म्हटलं, तरी सुद्धा आपल्याला त्याचा लाभ होतो. म्हणून वर्धापन दिनी हॅपी बर्थडे म्हणण्यापेक्षा जेव्हा आपण औक्षण करतो तेव्हा हा मंत्र म्हणावा. ज्याचा वाढदिवस आहे ना त्यांनी म्हणावा. समजा त्याच्यात लहान मुले त्याला पाठ नसेल तर जे औक्षण करतायत त्यांनी सुद्धा हा मंत्र हे कवच म्हटलं तर त्याचा लाभ त्या व्यक्तीला होतो. असे अनेक आपल्याकडे मंत्र सांगितलेले आहेत आणि त्याचा लाभ आपल्याला होतो. आणि खरंच होतो का अशी शंका बऱ्याच जणांना येते. त्याची उदाहरणं सांगते. काय उदाहरण आहेत तर एका सहस्त्र भोजन घालायचं म्हणून टेंबे स्वामी त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. आणि बऱ्याच ब्राह्मणांना बोलवलेलं, पण शिष्यगण त्यांना काही काम देत नव्हते. नाही तुम्ही बसून राहा, आम्ही सगळं करतो असं शिष्यांची इच्छा असल्यामुळे टेंबे स्वामी म्हणाले, अरे बसल्या बसल्या मी गंध तरी उगाळतो तेवढं तरी द्या. कारण पूर्वीच्या काळी पंगत बसली की ती अशी एक गंधाची साखळी असायची, त्याने प्रत्येकाला गंध लावलं जायचं आणि असं हे गंध ते मी उगाळतो. आणि म्हणून त्या शिष्यांनी त्यांना 6 कोड पाणी असं सगळं आणून दिलं. आता ते गंध उगाळत होते, पण आता नुसतं कसं बसायचं म्हणून त्यांनी सूर्य स्तोत्र म्हटलं बरं का गंध उगाळताना. आणि झालं गंध उगाळून झालं. एवढ्या सगळ्या ब्राह्मणांना ते लावलं, पण सगळ्यांच्या कपाळाची आग व्हायला लागली. कारण गंध उगाळताना कोणतं स्तोत्र म्हटलं होतं, सूर्य स्तोत्र म्हटल्यामुळे त्यांचा दाह व्हायला लागला. म्हणजे कोणतं स्तोत्र कधी म्हणायचंय ह्याला सुद्धा काळ वेळ सांगितलेला आहे. आता आपल्याकडे असं सांगतात की सगळ्या बायकांनी की अन्नपूर्णा स्तोत्र जर स्वयंपाक करताना म्हटलं तर त्याची रुची वेगळी होते त्या अन्नाची. पण आता मला येतंय, मला सगळं म्हणायचंय आणि मी जर केर काढत अन्नपूर्णा स्तोत्र म्हटलं तर चालेल का? म्हणजे ज्याचा भाव जिथे आहे ते स्तोत्र तिथेच म्हटलं पाहिजे. एकदा काही जण केदारनाथाला चालत निघालेली आणि त्या बर्फामध्ये असं झालं की त्यांच्या चपला त्या तुटल्या, सँडल काय होते ते. आणि आता बर्फावर चालायचं कसं असं झालं. आणि म्हणून गुरूंची आठवण केली आणि त्यांना असा संकेत मिळाला की आपण सूर्य स्तोत्र म्हणूया. आणि म्हणून त्यांनी बिना चपलांच्या पायांकडे ते बघत बघत सूर्य स्तोत्र म्हणत ते चालायला लागले. आणि सांगायची गोष्ट ते अनवाणी सुद्धा बर्फावर चालू लागले, कारण सूर्य स्तोत्राने त्यांना त्याच्यामध्ये ऊर्जा मिळाली. असं हे
मंत्राचं सामर्थ्य आपल्याकडे सांगितलं. फक्त हे भारतामध्ये आहे असं नाही बरं. एक पाश्चात्य स्त्री ती समुद्र किनाऱ्यावरती आपली पियानो वाजवत बसलेली होती आणि तिने जी धून वाजवली त्याने तिथे त्या लाटांच्या फेसामध्ये सरस्वतीचं चित्र निर्माण झालं. आता हे कसं झालं? तिने काय अशी धून वाजवली? तर तिचा जो एक भारतीय मित्र होता त्याने सरस्वतीचं स्तोत्राची धून तिला शिकवली होती. म्हणजे फक्त हे भारतीयांनीच केलं तर ते परिणामकारक होतं असं नाही. जो जो करेल त्याला ह्याची प्रचिती येते. म्हणून असे जे मंत्र आहेत की ती सरस्वतीची प्रतिमा तिथे प्रत्यक्ष उत्पन्न झाली असा हा मंत्राचा महिमा आहे. म्हणून हे मंत्र आपल्याकडे श्रेष्ठ सांगितले आणि त्याचा आपण योग्य तो उपयोग केला पाहिजे. मग असे हे मंत्र की ज्याच्यामध्ये चंचलता आहे की त्याने आपलं मन स्थिर व्हायला हवं असेल तर त्यांनी अथर्व शीर्ष म्हणावे. अथर्व शीर्ष म्हणजे काय? मस्तक स्थिर राहावं ह्याच्यासाठी अथर्व शीर्ष आहे. आता गरिबी हा खरा म्हणजे रोग नाहीये पण तो अनेक रोगांना आपल्याला आमंत्रण देतो असं आपल्याला दिसतं. मग ह्या गरिबीमध्ये जर श्री सूक्त म्हटलं तर तुम्हाला त्याचा लाभ होतो. आता रोग निवारण करणारं स्तोत्र कुठलं आहे? तर विष्णू सहस्त्रनाम यांनी आपल्याला रोग निवारण होतं. एक एक शब्दाचं सुद्धा आपल्याला सामर्थ्य त्यामध्ये दिसतं. म्हणजे आता समजा तुमचं एखादं काम तुम्ही महत्वाचं करायला निघालाय आणि आपल्याला तर वाटत असतं की हे काम आपल्याला व्हायलाच हवंय. एक सोपा मंत्र सांगितलेला आहे, सांगून ठेवते तुम्हाला पण, की तुम्ही घराबाहेर पडताना डावं पाऊल टाकून जर नारायण 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 असं 4 वेळा म्हटलं तर तुमचं काम होतं. समजा तुम्हाला कुठे अरण्यात आहात तुम्ही, तेव्हा नारसिंहाचा जर आपण उल्लेख केला, मनामध्ये त्याचं स्मरण केलं तर आपल्याला अरण्यामध्ये भीती वाटत नाही. म्हणजे जे नर्मदा परिक्रमा करतात तिथे वन लागतं, तेव्हा हा प्रयोग करून बघावा. असे एकेका शब्दामध्ये सुद्धा सामर्थ्य सांगितलेलं आहे. मग एखादी गोष्ट आपल्याला हरवते, मिळत नाही, त्याला सुद्धा मंत्र सांगितलेला आहे बरं का. कार्तवीर्य अर्जुन नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरण मात्रेण गतम नष्टम च लभ्यते. हा 108 वेळा जर आपण मंत्र म्हटला तर आपली हरवलेली गोष्ट ही मिळते. माझ्या मुलीला फार हरवायची सवय आणि मग हा मंत्र म्हणत बसते आणि ती गोष्ट मिळते. सांगायचा मुद्दा म्हणजे आम्ही फार वेळा याचा अनुभव घेतलेला आहे. ती घरातच असते. म्हणजे माझ्या मुलाची आम्ही इथे राहायला आलो तेव्हा इथे काहीच नव्हतं, सगळं रान होतं. तर ते माझी भाचरं आणि मुलं असं क्रिकेट खेळत होते आणि त्यांनी जे बॉलिंग केली तर त्याच्या हातातली अंगठीच गेली. आता सोन्याची अंगठी 12वीला नुकती आम्ही त्याला बक्षीस दिलेली आणि 1.5 तोळ्याची अंगठी. आता आई बाबांना सांगायचं कसं असं झालं. आणि मग त्यांनी हा मंत्र म्हटला बरं का. आणि ती अंगठी 2 दिवसांनी सापडली. कुठे सापडली? तर त्यांनी जी बॉलिंग केली ती एवढी जोरात केली की ती अंगठी उडाली ती आमच्या गच्चीत. आणि गच्चीमध्ये तो टाकीत पाणी आहे की नाही बघायला गेला आणि तेव्हा त्याला ती चमकली. म्हणजे ह्या मंत्राचा तर आम्ही खूप वेळा त्याचा अनुभव घेतलेला आहे. म्हणजे असे हे मंत्र आपल्या जीवन भरून आपल्याला राहिलेले आहेत आणि त्या मंत्रांचं सामर्थ्य सुद्धा तितकंच आहे. म्हणून तुकोबा आपल्याला सांगतात की रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणून मंत्राने आपल्याला मनाचं सामर्थ्य येतं, बळकटी येते, भीती नाहीशी होते. असे हे मंत्र आपल्या जीवनामध्ये आपण नक्की आणूया आणि जसं तुकाराम मूळ पद्यामध्ये सांगतात त्याप्रमाणे आपण मंत्राचं उच्चारण करूया. आणि तो मंत्र आपल्याला शुद्धतेने सुद्धा म्हणायला पाहिजे. एक मुद्दा राहिलाय तो सांगते की शुद्धतेने कसा म्हणावा. तर एकदा वृत्रासुराच्या वेळची गोष्ट आहे.
त्याचे वडील त्वष्टा आणि इंद्राने त्यांचा एक पुत्र मारलेला, म्हणून ते यज्ञ करायला बसले. आणि यज्ञ केल्यानंतर त्याच्यामध्ये आहुती देताना जो मंत्र म्हटला जातो त्याच्यामध्ये द्र हे अक्षर होतं आणि ते उच्चरवाणी म्हणायचं होतं. पण त्यांनी ते मंत्र म्हणजे तुम्ही जर स्त्री सूक्त वगैरे बघितलं तर वरती उभ्या रेषा किंवा असं असतं, ते स्वर आपल्याला उच्च म्हणायचे असतात. म्हणून ते भटजी लोक माना हलवतात ना, ते त्याच्यासाठी असतं. आणि त्यांनी तो उच्चार उलटा केला. आता त्या मंत्राचा अर्थ काय होता की इंद्राला मारणारा पुत्र मला दे, पण तो उच्चार उलटा केला आणि त्याचा अर्थ काय झाला, इंद्राकडून मारला जाणारा पुत्र मला दे. विरोधाभास आहे. आणि खरंच वृत्रासुराचा वध हा दधीची ऋषींच्या अस्थींपासून जे वज्र तयार केलं त्याच्यापासून इंद्राने केलेला आहे. म्हणून हे मंत्र जरी चांगले असले तरी ते मंत्र उच्चारण्यासाठी आपला आहार विहार उच्चार आणि आचार हे तितकेच चांगले पाहिजे, ते सात्विक असायला पाहिजे, तरच त्याचं ते मंत्रबळ हे तुम्हाला लाभतं. आणि हे मंत्रबळ आपल्याला जर हवं असेल तर सोपं साधन म्हणजे नामस्मरण आहे. आणि हेच आपल्या मूळ पद्यामध्ये तुकोबा आपल्याला सांगतात.
आज आपण शूद्र जातीमध्ये जी जन्माला आली तिचं आख्यान बघायचं. मलय पर्वत जन्मली राजकन्या, मलय पर्वत जन्मली राजकन्या, भिल्ल जातीमध्ये जन्माला आलेली, पण जिनी आपली जात उद्धरून नेली अशी शबरीची कथा आपण ऐकायची, की जिनी आपल्या नामस्मरणाने
प्रत्यक्ष प्रभू भगवान श्रीरामाने आपल्या कुटीकडे यायला भाग पाडलाय, इतकं नामस्मरण तिने केलं. आणि त्या काळामध्ये ही शबरी दिसामासाने वाढतीये आणि उपवर झाली. त्या काळात उपवर म्हणजे 8-9 वर्षाचं वय असायचं. हल्लीचं काही विचारत नाही, उपवर होतच नाही मुली हल्ली. करिअरच्या नादात सगळंच संपून गेलं. तर अशी ही 8-9 वर्षाची शबरी आणि तिचा विवाह ठरवला आणि विवाहाची तयारी सुरू झाली. आप्तगणांना बोलवलंय, मोठे मोठे मंडप घातले. अहो भिल्ल जात असली तरी राजाची मुलगी होती, त्यामुळे वैभव होत. आणि ही सगळी लग्नाची तयारी आता अगदी 4 दिवसावर मुहूर्त आलाय आणि आपल्या पत्नीला आणि ह्या मुलीला बरोबर घेऊन तिचे वडील सगळी तयारी दाखवतात की हे दालन आमच्यासाठी, हे दालन त्याच्यासाठी, असं सगळं दाखवता कुठे आले हो तर एक मोठा असा परिसर होता आणि त्याच्यामध्ये अनेक बकरी, शेळ्या, मेंढ्या या अशा बांधून ठेवलेल्या होत्या. आणि त्या ज्या ओरडत होत्या ना त्यांचा आकांत, कारण प्राण्यांना सुद्धा कळतं बरं की आपल्याला कुठे नेत आहे. गाडीतनं न्या, नाही तर घोड्यातनं न्या, कशाही न्या. त्या आपण ट्रक मध्ये बघतो कोंबड्या कशा बसलेल्या असतात, तो दिनवाण्या, त्यांना कळत असत. तसंच ही जी कोकरं होती ही आकांत जीवाचा करत होती. मुखी गरीब कोकरे शेकडो त्यासळी जमा करून ठेविली सकल द्यावया लावणी. आकांत बघवेन तो शबरी घावरी जागली म्हणे आई गतासया बकरी कोंडुनी ठेविली. अगं आई, एवढी बकरी, शेळ्या, मेंढ्या कशाला आपण जमा करून ठेवले? तेव्हा ती आई सांगते, अगं आपला कुलाचार आहे, यांचा सगळ्यांचा बळी दिल्याशिवाय तुझा विवाह कसा होणार? आणि ह्या सगळ्यांची मेजवानी आलेल्या पाहुण्यांना द्यायला पाहिजे ना. जसं आपण दुसऱ्यांच्या लग्नामध्ये गेलो तर आपल्याला सुद्धा ते देतात, तसं आपल्याला भोजन, आणि आपण तर राजे आहोत. पण ती म्हणते, अगं आई, त्यांच्याकडे बघितलंस का किती आकांताने त्या ओरडताय. आपण यांना नाही मारलं तर चालणार नाही का? आणि माझ्या सुखासाठी एवढ्या सगळ्यांचा बळी द्यायचा, हे मला अजिबात आवडलं नाही. पण आई म्हणते, अगं असं नसतं, कुळाचार पाळावे लागतात. पण फारच ही शबरी हट्ट करते. आणि आई म्हणते, तुला यातलं काही कळत नाही, निमूटपणे लग्नाला उभे राहा, बाकीचं आम्ही काय बघतो. तुला अजून समजत नाही. आपण परिस्थितीनुसार मुलांना सांगत असतो, काय आता तू मोठा झालायस, कधी ते आपण तू लहान आहेस ना अजून, असं म्हणतो. तसंच या आईने म्हटलंय. आणि शबरी बिचारी खाली मान घालून गेली. पण तो आकांत काही ते दृश्य तिच्या डोळ्यातून जाईल. आईही आपल्या कामाला निघून गेले, वडीलही गेले आणि ही आपल्या दालनामध्ये आले. रात्रभर विचार करते, काय करावं. आपल्याला तर ही मुकी जनावरं मारायला नकोय, काय करू शकतो. आणि मग तिच्या मनामध्ये एक विचार चमकून गेला की आपणच जर इथे राहिलो नाही तर आपलं लग्नच होणार नाही, आणि लग्न नाही म्हणजे ह्यांचा जीव घेतला जाणार नाही. आणि ही मध्यरात्री कोणालाही न कळवता सगळ्यांचा डोळा चुकून ही शबरी निघते. जणू काही तिने हा प्राणदान यज्ञच केलेला आहे. आणि ही लहान वयाची मुलगी तिथून निघाली, ती वनामध्ये गेली. इकडे सकाळी नवरी पळाली म्हणून आकांत झालाय. आई वडिलांनी सगळे दूत पाठवले, पण कोणालाही शबरी मिळाली नाही. ही शबरी कशी होती हो? सानव सान हीन जातीसी सानवयाची
वयाची असली तरी मनामध्ये भक्तीचा पूर्ण ओलावा तिच्यामध्ये होता. आणि ही फिरत 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 दंडकारण्यामध्ये आली. आता लहान वय असलं तरी गुरु होईना आपला उद्धार नाही हे ती जाणत होती. आता या दंडकारण्यामध्ये अनेक ऋषी मुनी तिथे तिला दिसले. पण आपल्याला सुद्धा बघा, एखादी व्यक्ती आपण बघतो आणि ती आपलं काम करेल असं आपल्याला मनातून जसं वाटतं, तसं तिला एक ऋषी दिसले आणि ते म्हणजे मतंग ऋषी. त्या मतंग ऋषींकडे तिने बघितले आणि तिला असं वाटलं की आपल्याला अनुग्रह देणारे आपले गुरु हेच आहेत. आणि म्हणून ऋषी आश्रमी आली. तो आश्रम तिने बघितलाय. पण आपण हीन कुळातले आहोत, आपलं काही त्यांना चालणार नाही हे ती जाणत होती. त्याला काय होतंय असं ती कधीही म्हणाली नाही. म्हणून दिवसभर एका झाडाच्या ढोलीमध्ये राहायची आणि रात्री गुरुसेवा करायची. मग गुरुसेवा म्हणजे काय तर पहिल्यांदा जे मतंग ऋषी गंगा स्नानाला जात असत, नदीवर स्नान करायला जायचे, तो मार्ग तिने स्वच्छ करायला सुरुवात केली. त्यातले काटे कुटे दगड बाजूला करावे म्हणून असं वर्णन केलंय. स्वये स्वच्छ लोटून काढी दहादा, तुझ्या तिहारा तिचा काम धंदा, महुरे शिमा सारिखा भावयास, मनीही सद्गुरुची असेही आस, सद्गुरुनाथ महाराज की जय. अहो मऊ रेशमासारखा तो पदपथ झाला पाहिजे म्हणून आपल्या केश कलापानी तो झाडत होती. बरं आता मतंग ऋषी त्यांच्या बरोबरच्या शिष्यांना म्हणतात की अरे हा पदपथ हा चांगला होतोय, कोण करतय. आता फुकटचे श्रेय घ्यायला बरेच जण असतात. तसे त्यांचे विद्यार्थी म्हणाले की आम्हीच करतोय चांगला हा पदपथ. आता हिचा पदपथ चांगला झालाय, मग आता काय करावं म्हणून त्या पदपथावरती तिने फुलांच्या पायघड्या घालायला सुरुवात केली. आणि आता मात्र शिष्यांचं पितळ उघड पडलं आहे की गुरुमाऊली आम्ही हे करत नाही. पण ही फुलांच्या पायघड्या घालताना मनात म्हणतीये की प्रत्यक्ष गुरुच्या पदावरती मला ही सुमन कधी व्हायला मिळतील, माझ्या जीवनात हा योग कधी येईल. आता पदपथ झालाय, ह्या सगळ्या पुष्पांची पायघड्या घालतीये, पण वेळ उरायला लागला म्हणून काय करावं तर द्रोण पत्रावळी लावून ठेवावेत, त्या आश्रमात ठेवावेत, काही लाकडं आणून ठेवावीत, गोळा करून ते ठेवावं, काही कधी फळं आणून ठेवावी, अशी तिची सेवा चालू झाली. आता मात्र हा सेवा चोर कोण आहे हे बघण्याची उत्सुकता मतंग ऋषींना झाली आणि त्यांनी आपल्या शिष्यांना आज्ञा केली. सेवा चोर नावा पकडून आज्ञापिती स्वशिष्यास. अहो सेवेचा हा कोणी एवढा ध्यास घेतलाय ते मला बघू दे म्हणून हा सेवा चोर, सेवा कोण करतय हे मी तुम्हाला आज्ञा देतोय, त्याला पकडून आणा. आणि झालं, शिष्यांची रात्रपाळ्या सुरू झाल्या. आता त्यांची नजर चुकवून सेवा करणं किती कठीण आहे, तरी पण आमची शबरी करत होती. बरं पण एक दिवस मात्र ती त्यांच्या हातामध्ये सापडली आणि त्यांनी तिला पकडली आणि तिचे केस धरून फरा 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 ओढत आश्रमापर्यंत आणली. पण शबरीला वाईट वाटलं का हो. ती म्हणते माझं नशीबच मला माझ्या गुरूंकडे घेऊन जात आहे. आणि आश्रमामध्ये आल्यानंतर ह्या सगळ्या शिष्यांनी काय केलं, कारण त्यांना कळलंय की ही न कुळातली आहे आणि सगळं ही आपलं भ्रष्ट करून टाकलेलं आहे. म्हणून ते गुरूंना सांगताय आश्रम भ्रष्ट आश्रम भ्रष्ट Hey
पदपथ तिने विटाळून टाकलाय. अहो, तिने जी जमवलेली काष्ट आपल्या आश्रमात ठेवलेली त्यांनी अग्नी सुद्धा विटाळला गेला असेल. आणि फळे खावया घालून आमचा देह चिबाटविला. अहो, खाताना बरं वाटत होतं, पण आता कळल्यानंतर ह्या मुलीने ठेवले हीन जातीतल्या, आणि तेव्हा वाटतंय की आपला देह सुद्धा बाटून गेलाय. म्हणून तिला जास्तीत जास्त शासन करावं असं गुरूंना सांगताय. आणि ही शबरी एका बाजूला कोपरासारखी उभी होती आणि मतंग ऋषी तिच्याकडे बघताय आणि म्हणतात, बाळ तू काय एवढी सेवा करतेस? तेव्हा ती सांगतेय, साध मधनी सानिध मला सार्थकाचा तुम्ही मार्ग लावा. मला सार्थकाचा तुम्ही मार्ग लावा. दर्शनाचा मला योग यावा. दर्शनाचा मला योग यावा. सदा सर्वदा संगती मिळावी. सदा सर्वदा संगती घडावी. उपेक्षू नका स्वामी देवा मला. मी ही सेवा कशासाठी करते? तर मला सार्थक, नरदेहाचं सार्थक जे आहे ते मला प्राप्त व्हावं. आणि नरदेहाचं सार्थक कशात आहे? तर प्रभू दर्शनामध्ये आहे. म्हणून प्रभू दर्शनाचा मला योग यावा. सदा आपुल्या संगती काळ घालावा. कारण संत संगती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आणि उपेक्षू नका स्वामी राया. तुम्ही मला माझी उपेक्षा करणार नाही असं मला म्हणून सांगताय. आणि मतंग ऋषींनी तिच्याकडे बघितलंय. मनोभूमी तयार झालेली आहे. आणि म्हणून श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र तिला अनुग्रह केलाय. हस्तकावरती हात ठेवलाय आणि तिला आपल्या आश्रमामध्ये जायची परवानगी दिली. आश्रमाच्या एका बाजूला तिने राहावं. आता सेवेची चढती कमान चालू होती. आता नित्याची कामं करत होती. आता झाडलोट आश्रमातली करते. गो सेवा करते. आश्रमातल्या गायींची सेवा करते. आणि सद्गुरूंचं जे विवेचन असेल ते तिचं श्रवण भक्ती चालू झाली. होता होता 12 वर्षाचा काळ गेलाय. आणि एक दिवस मतंग ऋषींना, कारण मतंग ऋषींनी ह्या पिंड जातीतल्या हीन जातीतल्या मुलीला अनुग्रह दिलाय म्हणून सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकल्यावर. आणि या मतंग ऋषींना आपलं मृत्यू दिसलाय. निर्याणाचा काळ जवळ आलाय. आणि ते शबरीला आपल्या कुटीमध्ये बोलवत आहे आणि तिला म्हणताय, झालो प्रसन्न शबरी, झालो प्रसन्न शबरी, सेवा मूर्तीच तू मला तपसी, येईल दर्शन देण्या राम प्रभू चालुनी तुझ्या कुटीसी. अत्यंत सेवा मूर्तीच आहे. तुझ्या सेवेने मी अत्यंत प्रसन्न झालो. आता मी जाणार आहे, पण मी तुला शब्द देतो की तुझ्या या सेवेने प्रत्यक्ष प्रभू राम तुझ्या कुटीमध्ये चालत येतील. आणि मतंग ऋषींचं निर्याण झालंय. आता गुरुवचनावर निष्ठा ठेवून, विश्वास ठेवून ती श्रीराम जय जय राम नामस्मरण करते. दररोज सकाळी जावं, नदीवर जावं, शीतल जल भरून आणावं. नंतर फुलं गोळा करावी, त्यांचे हार गुंफून ठेवावे. प्रभू येतील म्हणून पाणी तापत ठेवावं की आल्यावर गरम पाणी पायावर घालावं. आणि कंदमुळं आणून ठेवावी. असं करता करता दिवस जात आहेत. आज सकाळी आज प्रभू आले नाही, उद्या येतील. आज प्रभू आले नाहीत, उद्या येतील. आणि प्रभू आल्याशिवाय अन्नग्रहण नाही. त्यामुळे शबरी अत्यंत कृश व्हायला लागली. किती वर्ष नामस्मरण केलं असेल? अहो, 8व्या वर्षी ती पळून आली आहे. 80 वर्षापर्यंत, म्हणजे किती काय बघा. आणि किती गुरुवचनावरती तिचा विश्वास आहे.
आता इतकी ती राममय झाली होती, ती फुलं तोडताना ती लता वेलींना म्हणते की मला तुम्ही तुमची फुलं फळं द्याल ना, माझे प्रभू आले ना की तुमची ओळख करून देईल, हे सरिते तुझं शीतल जल तुम्ही मला द्याल ना, असं त्यांच्याशी संवाद करते आणि नामस्मरण करत निश्चित पडून राहायची. पण निश्चित पडलेली ही शबरी कावळ्यांना वाटत होतं की ही मेली की काय, आणि म्हणून ते तिचं मांस खाण्यासाठी जवळ येत असत. पण ही शबरी त्यांना म्हणते, कागा कागा सब कुछ खाइए, चुन चुन खाइए मांस, तुम्ही माझं सगळं मांस खाल्लं तरी चालेल, पण दो नैना मत खाइए, दो नैना मत खाइए, प्रभु देसन की आस करे मेरा राम गोविंद हरे, रे भैया राम गोविंद हरे, रे भैया राम गोविंद हरे. ती कावळ्यांना सांगते की तुम्ही माझं सगळं शरीर खाल्लं तरी चालेल, पण माझी दृष्टी खाऊ नका, डोळे खाऊ नका, कारण त्याला प्रभू दर्शनाची आस आहे. आणि होता होता त्या दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र आले, आणि एक दिवस असा तिच्या जीवनातला भाग्याचा आला की ते निळ परब्रह्म, सावळं असं परब्रह्म, मस्तकावर जटा बांधलेले आहेत, बरोबर सौमित्र आहे, खांद्यावरती धनुष्य आहे, भात आहे माडांचं, आणि असं हे राम लक्ष्मण तिच्याच कुटीकडे येत आहेत. आणि असं बघितले आणि तिला उत्साह आला, कारण कुठल्या वाटेने येईल म्हणून कुटीच्या चारही बाजूंना पायघड्या घालत असे बरं फुलांचे, आणि पटकन ती सामोरी गेले, प्रभूंना आत आणलंय, बसवलंय, अहो आपल्या नेत्राश्रूंनी पाद्यपूजा केली, आणि केलेले हार त्याच्या गळ्यात घातले, आणि गोरांची टोपली द्रोण पुढे ठेवली. आता प्रभू बघतायत, भावभक्तीचा हा मेवा आहे, म्हणून प्रभूंनी एक बोर उचललंय, बघतायत, तर असं वाटलं पाखरांनी खाल्लेलं आहे म्हणून ते ठेवलंय, दुसरं उचललंय, पुन्हा तेच असं 2-3 वेळा झालं. आणि म्हणून ते शबरीला म्हणतायत की शबरी, अगं ही बोर पाखरांनी खाल्लेली दिसतात. तेव्हा ती काय म्हणते, क्षते खगाची नवेत देवा, आपल्याला गोड बोर मिळावं म्हणून मीच ते चिमणीच्या दाताने खाऊन बघितलं. आणि असं सांगितल्यानंतर रामरायांनी तो द्रोण आपल्या हातात घेतला आणि दुसरा द्रोण सौमित्राला दिलाय. पण आता कळलंय उष्टी बोर कशी खायची. रामरायाचे लक्ष नाही म्हणून द्रोण मागच्या मागे टाकलाय, पण प्रभूच्या हे लक्षात आलंय. भावभक्तीचा हा प्रसाद ह्याला पण मिळाला पाहिजेच. मग पुढे जेव्हा राम रावण युद्धामध्ये सौमित्राला शक्ती लागते त्यावेळी जी संजीवनी आणली ती ह्या बोरांपासून झाली असं सांगितलं जातं. म्हणजे द्रोण टाकला तो द्रोणागिरी झाला आणि त्याच्यामध्ये जी संजीवनी आहे ती बोरांपासून, म्हणजे तो भावभक्तीचा प्रसाद प्रभू रामचंद्रांनी अशा तऱ्हेने सौमित्रेच्या पोटामध्ये तो घालवलेला आहे. मग अशीच ही आपण आजही म्हणतो की धन्य ती शबरी आणि धन्य ती तिची बोर, म्हणजे गरीबाचा मेवा बोर असं म्हटलं जातं. मग हे सगळं तिच्या कुटीमध्ये प्रभू रामचंद्र कशाने आले तर गुरूंवरची श्रद्धा आणि अव्याहत घेतलेलं रामनाम याच्यामुळे भिन्न जातीमध्ये हीन जातीमध्ये जरी तिचा जन्म झाला तरी सुद्धा
नामस्मरणाने तरुण गेली नवे नवे सुखे येतो घरा नारायण. असा प्रभू रामचंद्र तिच्या कुटीमध्ये आला आणि हे सगळं नामस्मरणाने झालं. आणि असंच नामस्मरण आपण सुद्धा करूया. आणि हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये तुकोबा सांगतात. नाम संकीर्तन